नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या संदर्भाबद्दलचं सामान्य ज्ञान आणि संगणक याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामध्ये शिपाई, हमाल, स्टेनो, क्लार्क आणि चालक यांच्या संदर्भाबद्दलचे असणारे कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात या संदर्भाबद्दलचा एक अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया। यामध्ये घटना समितीची पहिली बैठक ही कधी झाली, अर्थातच ती 9 डिसेंबर 1946 ला घटना समितीची बैठक झाली। पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली। त्याचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते, तर ते सच्चिदानंद सिन्हा हे होते। 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष झाले आणि कालावधी हा जवळजवळ किती वर्ष, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा कालखंड हा चालल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी करण्यात आली, तर ती अर्थातच 1953 मध्ये राज्य पुनर्रचनाची नियुक्ती करण्यात आली। याला फाजल अली आयोग असं देखील म्हटलं जातं। याचे अध्यक्ष होते फाजल अली, सदस्य होते के.एम. पन्नीकन आणि हृदयनाथ कुंजरू। शिफारशीनुसार म्हणजे या राज्य आयोगाच्या शिफारशीनुसार 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा हा तयार झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। संसदेच्या 2 सभागृहाच्या संयुक्त बैठकीची तरतूद कोणत्या कलमात आहे, तर ते अर्थातच कलम 108 मध्ये आहे। यामध्ये लक्षात ठेवा की 108 कलम हे संयुक्त बैठकीची तरतूद करतात। याच्यामध्ये लोकसभा अध्यक्ष यांच्या आदेशानुसार, त्याच्यानंतर कलम 110 धनविधेयक, कलम 112 वार्षिक वित्तीय विवरणपत्र किंवा ज्याला आपण बजेट म्हणून उल्लेख करतो, तर ते 108 संयुक्त बैठक, 110 धनविधेयक, 112 वार्षिक वित्तीय विवरण। भारतात पक्षांतर बंदी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला, अर्थातच ते 1985 मध्ये लागू झाला। 52व्या घटना दुरुस्तीनुसार 1985 मध्ये हा कायदा लागू केला गेला आणि एक घटनेच्या 10व्या अनुसूचीमध्ये टाकला गेला। 2003 मध्ये 91वी घटना दुरुस्ती झाली, ज्यामध्ये 1/3 वरून 2/3 करण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल। कोणत्या कलमात शिक्षा टाळण्यात किंवा क्षमादान करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे, अर्थातच तो कलम 72 नुसार आहे। यामध्ये लक्षात ठेवा की कलम 72 राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज, कलम 161 राज्यपालाचा क्षमादान करण्याचा अधिकार, कलम 61 राष्ट्रपतीवर महाभिआयोग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। विधान परिषदेत किती सदस्य हे राज्यपालाद्वारे नामनिर्देशित केलेले असतात, तर ते 1/6 सदस्य हे राज्यपालाद्वारे नियुक्त केलेले असतात। म्हणजे 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, 1/3 सदस्य हे विधानसभा सदस्यांकडून, 1/12 हे पदवीधर मतदारांकडून, 1/12 हे शिक्षक मतदारसंघाकडून हे निवडले जातात। यामध्ये लक्षात ठेवा की महत्त्वाच्या कलमाच्या संदर्भात कलम 52 हे भारतीय राष्ट्रपतीची तरतूद, कलम 61 राष्ट्रपतीवर महाभिआयोग, कलम 72 क्षमादानाचा अधिकार, कलम 108 संसदेची संयुक्त बैठक, कलम 110 धनविधेयक, त्याच्यानंतर कलम 12 वार्षिक वित्तीय विवरण। नेक्स्ट आहे सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील प्रदेशाला काय म्हटलं जातं, अर्थातच ते मावळ असा उल्लेख केला जातो। आता मावळ हा सह्याद्रीच्या पूर्व उताराकडील हा एक प्रकारचा डोंगराळ प्रदेश आहे। मावळच्याही पूर्वेकडचा जो भाग आहे त्याला आपण पठारी भाग म्हणतो आणि खलाटी ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे कोकणातील समुद्र किनाऱ्याचा सखल भाग, त्याला खलाटी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। महाराष्ट्रातील भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत, अर्थातच त्या गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहेत। याच्यामध्ये भामरागड आणि सूरजगड या टेकड्या ज्या आहेत तर त्या गडचिरोलीमध्ये आहेत। दरकेसा टेकड्या ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत। नेक्स्ट आहे उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर कोणतं आहे, अर्थातच ते लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेला उल्लेख आपल्याला करता येईल। लोणार सरोवर हे बुलढाण्यामध्ये उल्कापातामुळे निर्माण झालं। सांबर सरोवर राजस्थान मधलं खाऱ्या पाणीचं आहे। उलर सरोवर जम्मू काश्मीर मधलं गोड्या पाण्याचं आहे। वेबनाड हे केरळ मधलं मोठं सरोवर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हटलं जातं, तर ते प्राणहिता असा उल्लेख आपल्याला करता येईल। यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की प्राणहिता जे आहे या नद्यांचा संगम चंद्रपूर मधल्या शिवणी या ठिकाणी होतो। प्राणहिता ही पुढे गडचिरोलीचा शिरोचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी या गोदावरीला मिळतात।
महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वारे कोणत्या काळात पाऊस आणतात? अर्थातच तो जून ते सप्टेंबरच्या काळामध्ये पाऊस आणतात. या नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळं या काळाला आपण मान्सूनचा सीझन देखील म्हणून ओळखलं जातं. आता महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमेच्या संदर्भाबद्दल जर बघितली 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आणि 1646 मीटरचं असणारं सर्वोच्च शिखर ते म्हणजे कळसुबाईचं शिखर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर तर नेक्स्ट आहे वनस्पतीच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठीचा कोणता धातू आवश्यक आहे? अर्थातच तो मॅग्नेशियम हा आवश्यक आहे. आता लक्षात ठेवा की मॅग्नेशियम हा हरितद्रव्याची मध्यवर्ती अणू म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. याशिवाय प्रकाश संश्लेषण प्रक्रिया त्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आता बर्फाला उष्णता दिल्यावरच त्याचं पाण्यात रूपांतर होतं, तेव्हा तापमानात काय बदल होतो? तर तापमान हे काय होतं? स्थिर राहतं. त्याच्यानंतर अप्रगट उष्मा ज्याला आपण पूर्ण बर्फ हा पूर्णपणे वितळेपर्यंत 0°वरच स्थिर राहतं. दिलेली उष्णता पदार्थाचं रेणू तोडण्यासाठी काय केले जाते? वापरली जाते. मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड कोणतं आहे? तर अर्थातच ते मांडीचं हाड हे मोठं आहे. आता मांडीचं हाड ज्याला आपण फिमर म्हणतो की शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. सर्वात लहान हाड जे आहे ते स्टेप्स कानाचं हाड हे लहान आपल्याला म्हणून उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की जीवनसत्व आणि अभावामुळे होणारे आजार यामध्ये जर बघितलं की विटामिन ए मुळे कमी असल्यामुळं तर कोणता आजार होतो? तर तो रातआंधळेपणा. विटामिन बी बेरी, विटामिन सी स्कर्वी, विटामिन डी मुडदूस, विटामिन के हे रक्त न गोठणं. आता लक्षात ठेवा की याला उपाय म्हणून काय? तर ए साठी गाजर आणि पालेभाज्या, बी साठी धान्य आणि दूध, त्याच्यानंतर सी साठी लिंबू आणि संत्री, डी साठी सूर्यप्रकाश आणि के साठी हिरव्या पालेभाज्या म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता भारतीय राज्यघटनेच्या प्रवासाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक, 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना, 26 नोव्हेंबर 1950 ला राज्यघटनेची स्वीकृती आणि 26 नोव्हेंबर 1950 ला याची अंमलबजावणी म्हणून आपल्याला याचा उल्लेख करता येईल. आता अल्बर्ट आइन्स्टाईननी यशासाठी संदर्भात असं म्हटलं गेलं की यशस्वी होण्यासाठी तुमच्या यशाची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजे. याच्यामध्ये लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये सरासरी पर्जन्यमान जर बघितलं गेलं तर त्या संदर्भाबद्दलचं कोकण 3000 मिलीमीटर, पश्चिम महाराष्ट्र 800 मीटर, मराठवाडा 650 मिलीमीटर आणि विदर्भामध्ये 1100 मिलीमीटर. वायू रूपांतर अग्निशामक यंत्रामध्ये कोणत्या वायू आग विझवण्यासाठी वापरला जातो? तर अर्थातच कोणता वापरला जातो? तर अग्निशामक यंत्रामध्ये कोणता वायू आग विझवण्यासाठी वापरला जातो? अर्थातच तो कोणता? कार्बन डायऑक्साईड म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता हा कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो वायू आग विझवण्यासाठी अत्यंत प्रभावी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हा वायू हवेपेक्षा जड असल्यानं आगीच्या सभोवताली एक प्रकारचा थर तयार करतो. याउलट ऑक्सिजन हा वायू आग लागण्यास किंवा भडकण्यास तो काय करतो? मदत करतो. आता लोखंडाचं गंजणं रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा स्तर देण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? तर ते गॅल्व्हनायझेशन असा उल्लेख केला जातो. आता लक्षात घ्या याची प्रक्रिया कशी आहे? तर लोखंड गंजू नये म्हणून त्यावर जस्ताचा किंवा झिंकचा थर दिला जातो. मोठमोठे पूल किंवा घरातली उपकरणं टिकण्यासाठी म्हणून ही प्रक्रिया वापरली जाते आणि या थरांमुळे लोखंडाचं आयुष्य वाढतं आणि ते सुरक्षित राहण्यास मदत होते. नेक्स्ट आहे इतिहासा संदर्भाबद्दलचं जालियनवाला बाग हत्याकांड कोण जबाबदार होतं? अर्थातच तो जनरल डायर ज्यांनी आदेश दिला तर तो यासाठी जबाबदार होता. 13 एप्रिल 1919 ला ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये हत्याकांडाला जनरल रेजिनाल्ड डायर यांना जबाबदार धरलं. त्यावेळी मायकल ओडायवर हा पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून काम करत होता. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली व कोणाच्या काळात झाली? तर ते सर सय्यद अहमद खान यांनी ही स्थापन केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. याच्यामध्ये लक्षात ठेवा की 1875 मध्ये मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज म्हणून सुरुवात केली. भारतीय मुस्लिमांना आधुनिक शिक्षण मिळवून देणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं आणि मौलाना आझाद यांनी अल हिलाल हे नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 6 वर्ष हे अध्यक्ष राहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. 1930च्या दांडी यात्रेचे मुख्य कारण काय होतं? तर अर्थातच मिठाच्या कायद्याचा भंग करणं हा होता.
म्हणजे 12 मार्च 1930ला साबरमती आश्रमातून दांडीकडे यात्रा ही निघाली. 6 एप्रिल 30ला दांडी या ठिकाणी मिठाचा कायदा म्हणून ही चळवळ सुरू केली गेली आणि या यात्रेत गांधीजी सोबत जवळजवळ किती 78 अनुयायी हे सहभागी झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होणारे पहिले भारतीय कोण आहेत? अर्थातच ते दादाभाई नौरोजी म्हणून यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा की 1892 मध्ये 1892 ते 1895 या काळामध्ये ते ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यांना भारताचं पितामह म्हणून देखील म्हटलं जातं. त्यांनी इकॉनॉमिक ट्रेन थेरी भारताच्या आर्थिक शोषणाचा किंवा आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत हा विशेषतः दादाभाई नौरोजींनी मांडला. दादाभाई नौरोजींनी या निस्सारणाचा सिद्धांत मांडत असताना भारतीयांची पिळवणूक कशा पद्धतीने केली जाते या संदर्भाबद्दल बोलत असताना त्यांनी सांगितलं की भारतामध्ये असणारी जी बंदरं आहेत त्या बंदरांमधल्या जाऊन त्या ठिकाणच्या नोंदी घेतल्या. त्यामधून भारतातून निर्यात होणारा माल किती आहे आणि आयात होणारा माल किती आहे याचा अभ्यास केला आणि अभ्यास करून अर्थशास्त्राच्या नियमानुसार जर बघितलं गेलं तर ज्या देशाची निर्यात अधिक आहे आणि आयात कमी आहे तर ज्या देशाची निर्यात जास्त आहे त्या देशाचा फायदा असला पाहिजे. पण भारतामध्ये भारताची निर्यात जास्त आहे आयात कमी आहे तरी देखील तोटा आहे अशा पद्धतीचा एक निष्कर्ष या पुस्तकांमधून मांडून त्यांनी हे कसं पिळवणूक करतायत या संदर्भाबद्दलची उल्लेख त्यांनी केला. कोणत्या कायद्यानं भारताला प्रथमच प्रांतीय स्वायत्तता ही देण्याची भूमिका घेतली गेली तर ते 1935 नुसार आपल्याला उल्लेख करता येईल. 1935ला प्रांतांना स्वायत्तता दिली. 1909च्या कायद्यांना मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ. 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा करण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतरचा आहे भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश ह्या कोण होत्या? अर्थातच त्या लीना सेठ म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. लीना सेठ ह्या हिमाचल प्रदेशातल्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. सुचिता कृपलानी ह्या पहिल्या महिला मुख्यमंत्री या उत्तर प्रदेशच्या म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. अण्णा राजम ह्या पहिला महिला IAS अधिकारी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे टेलिव्हिजन अर्थात टीव्हीचा शोध कोणी लावला? अर्थातच जॉन बेअर्ड यांनी याचा शोध लावल्याचा उल्लेख करता येईल. आता जॉन बेअर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावला. थॉमस एडिसन इलेक्ट्रॉनिक लाईट बल्बचा शोध लावला. जी मार्कनी रेडिओ लहरी. विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाची पद्धत या संदर्भाबद्दलच्या शोध लावल्याचा उल्लेख करता येईल. मराठी साहित्यांच्या व्याकरणाच्या संदर्भाबद्दल एक होता कारवर हे पुस्तक ही कुणाचं आहे तर ते विना कवानकर यांचं पुस्तक आपल्याला उल्लेख करता येईल. शंकरराव खरात यांनी तराळा अंतराळ हे आत्मचरित्र लिहिलं. नारायण सुर्वे यांनी माझं विद्यापीठ हा कविता संग्रह लिहिल्याचा उल्लेख करता येईल. रामाच्याने काम करवते हा शक्य कर्मणी, नवीन कर्मणी, पुराण कर्मणी आणि समापन कर्मणी. तर हा आहे शक्य कर्मणी. आता शक्य म्हणजे काय? शक्य कर्मणीमध्ये जेव्हा कर्त्याला एखादी क्रिया करणं शक्य आहे असं दर्शवलं जातं किंवा करवते बसवते तेव्हा त्याला हे शक्य कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे अत्तराचे दिवे जाळणं म्हणजे काय तर अर्थातच पैशाची उधळपट्टी करणं हा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे पैशाची उधळपट्टी करणं म्हणजे वाक्यात उपयोग जर बघितलं गेलं की खूप जास्त पैशाची विनाकारण उधळपट्टी करणं हा एक आपल्याला वाक्यात उपयोग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे संगणकात वापरली जाणारी सर्वात लहान मेमरी कोणती आहे तर ते बीट. त्याला आपण 8 बीट म्हणून आपला उल्लेख करता येईल. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की 8 बिट्स हे स्मॉल आहे. 1024 हे मीडियम KB आहे. त्याच्यानंतर 1024 MBचं. त्याच्यानंतर 1024 GB म्हणजे अशा अर्थानं लार्ज आणि मॅसिव्ह वगैरे अशा पद्धतीने आपल्याला उल्लेख करता येईल. आता CO2 आग विझवण्यासाठी झिंकचा स्तर रोखण्यासाठी दांडी यात्रा 1930, जालियनवाला बाग हत्याकांड 1919. बीट हा सर्वात लहान मेमरी एकक असून जॉन बेअर्ड यांनी टीव्हीचा शोध लावला असं एक शॉर्टकट आपल्याला उजळणी करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.